शिंदे हे जय गुजरात म्हणालेत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा त्यांनी दिलेला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। की हवा का नूर बदल जाता है, दब से झुक जाता है। धन्यवाद। जय दब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर या कार्यक्रमाच्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी भाषण केलेलं होतं आणि या भाषणाची सांगता करत असताना एकनाथ शिंदे यांनी जय जय गुजरात असा नारा दिलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा या कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थिती होती। जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटर याच्या उद्घाटनाचा हा समारंभ होता आणि त्यावेळेची ही घोषणा आपण बघत होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। गुजरात, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत। मंदार, खरं तर आपल्याला जय हिंद आणि जय महाराष्ट्र हे म्हणजे हे ऐकतोय आपण वर्षानुवर्ष, मात्र जय गुजरातचा नारा आज एकनाथ शिंदे यांनी दिलाय। नेमका कसा अर्थ काढायचा याचा आणि काय वेगवेगळे राजकीय अर्थ सुद्धा या घोषणेचे निघू शकतात? यामिनी, आपण सगळे महाराष्ट्रामध्ये राहतो आणि अभिप्रेत हेच आहे जय हिंद, जय महाराष्ट्र। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे जाऊन जय गुजरात हा नारा देखील